नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एका अत्यंत म्हणू शकतो वादळी कालखंडात उतरणार आहोत. म्हणजे आत्तापर्यंत महाराजांनी आदिलशाहीला यशस्वीपणे रोखून धरलं होतं, पण आता स्वराज्याच्या सीमा थेट मुघल साम्राज्याला भिडल्या होत्या आणि इथून पुढे खरा संघर्ष सुरू होणार होता. बरोबर. आणि हा संघर्ष म्हणजे केवळ दोन सैन्यांमधला नव्हता, तर दोन विचारसरणींमधला होता. हो, एका बाजूला औरंगजेबाची ती अफाट विस्तारवादी सत्ता आणि दुसऱ्या बाजूला महाराजांचं नव्याने उभं राहणारं स्वराज्य. आज आपण फक्त घटनांची साखळी नाही पाहणार, तर त्यामागे जी दडलेली रणनीती आहे, जे मानसशास्त्र आहे, जी दूरदृष्टी आहे, ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी. शाहिस्ताखानापासून ते दक्षिण दिग्विजयापर्यंतचा हा जो प्रवास आहे, तो म्हणजे महाराजांच्या नेतृत्व गुणांची एक कसोटीच होती. चला तर मग याच कसोटीची सुरुवात कशी झाली ते पाहूया. सगळ्यात आधी स्वराज्यावर आलेलं पहिलं मोठं मुघल संकट, शाहिस्ताखान. तो आला, त्याने पुण्यात तळ ठोकला आणि असं वाटत होतं की सगळं संपलं. पण तेव्हाच महाराजांनी एक असा डाव टाकला ज्याने इतिहासालाच कलाटणी दिली. तर गोष्ट आहे फेब्रुवारी 1660ची. औरंगजेबाचा मामा शाहिस्ताखान प्रचंड फौज घेऊन दख्खनमध्ये उतरतो आणि तो सरळ पुणे प्रांतात येतो आणि स्वराज्याच्या प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घालतो. त्याने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. आणि चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाडा यांनी जे शौर्य दाखवलं ते खरंच अतुलनीय होतं. हो, एका लहानशा किल्ल्याने मोघलांच्या त्या अवाढव्या फौजेला जवळपास 2 महिने रोखून धरलं. पण अखेरीस तो किल्ला पडला आणि मग शाहिस्ताखान थेट पुण्यात आला आणि महाराजांचं बालपण जिथे गेलं त्या लाल महालातच मुक्काम ठोकून बसला. हां, निव्वळ योगायोग नव्हता नाही का? लाल महालातच तळ ठोकणं हा एक प्रकारचा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी. तुमच्या घरात घुसून तुमचं राज्य संपवणार असाच काहीसा संदेश होता तो. अगदी. आणि तो तिथे 1-2 दिवस नाही तर तब्बल 2 वर्षे ठाण मांडून बसला होता. 2 वर्षे? हो. तिथून तो आसपासच्या मुलखाची लूट करत होता. ह्याचा परिणाम सैन्यापेक्षाही जास्त सामान्य प्रजेच्या मनोधैर्यावर होत होता. लोकांना वाटू लागलं होतं की आता आपलं रक्षण कोण करणार. आणि इथेच महाराजांनी पारंपरिक युद्धाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार केला. त्यांनी एक अशी धाडसी योजना आखली जी ऐकल्यावर अविश्वसनीय वाटते. थेट लाल महालावर रात्रीच्या वेळी छापा घालणे. ही केवळ धाडसी योजना नव्हती. हे एसिमेट्रिक वॉरफेअर म्हणजे विषम युद्धाचं एक उत्कृष्ट उदाहरण होतं. अच्छा. जिथे तुमचं सैन्यबळ कमी आहे तिथे तुम्ही शत्रूच्या मानसिकतेवर हल्ला करता. 5 एप्रिल 1663च्या रात्री महाराजांनी निवडक सैन्यासह केलेला हा हल्ला म्हणजे लष्करी कारवाईपेक्षाही मोठी मानसिक खेळी होती. बरोबर. हजारो सैनिकांच्या पहाड्यात शत्रूच्या बालेकिल्ल्यात घुसून त्याच्यावर हल्ला करणं हे केवळ अफाट धाडसाचं नाही तर कमारीच्या आत्मविश्वासाचं लक्षण होतं. या छाप्यात शाहिस्ताखान जीव वाचवून पळाला, पण त्याची बोटं तुटली. पण मला वाटतं त्या बोटांपेक्षाही जास्त त्याची इज्जत गेली. हो, औरंगजेबासमोर त्याची इज्जत गेली. तो इतका घाबरला की त्याने पुणे सोडून थेट औरंगाबाद गाठलं. याचे परिणाम खूप दुर्गामी झाले. औरंगजेब त्याच्यावर इतका संतापला की त्याने त्याची थेट बंगालला बदली करून टाकली. पण सर्वात मोठा परिणाम म्हणजे स्वराज्याचा प्रजेचा महाराजांवरील विश्वास दृढ झाला. हो. आपला राजा केवळ लढत नाही तर तो अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो ही भावना तयार झाली. एका रात्रीत महाराजांनी गमावलेलं मनोधैर्य परत मिळवून दिलं. शाहिस्ताखान तर गेला, पण त्याने 3 वर्षात स्वराज्याचं जे आर्थिक नुकसान केलं होतं ते प्रचंड होतं. तिजोरी जवळजवळ रिकामी झाली होती. ही भरपाई करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी महाराजांनी मुघलांना एक असा धक्का देण्याचा ठरवला ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. हो. आणि त्यांचं लक्ष होतं सुरत. सुरत निवडण्यामागे एक स्पष्ट आर्थिक आणि सामरिक कारण होतं. ते त्या काळातलं मुघल साम्राज्याचं सगळ्यात श्रीमंत शहर होतं. म्हणजे एक मोठं व्यापारी केंद्र. हो. एक मोठं व्यापारी बंदर जिथे इंग्रज, डच यांचा वखारी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाला सर्वाधिक महसूल सुरतमधून मिळत होता. म्हणजे हे फक्त तिजोरी भरण्यापुरतं मर्यादित नव्हतं. हा एक मोठा मानसिक धक्का होता. तुमच्या सर्वात सुरक्षित शहरात तुमच्या नाकाखाली येऊन आम्ही तुम्हाला लुटू शकतो हा संदेश देणं हे पैशांपेक्षाही जास्त मोलाचं होतं का? नेमका हाच मुद्दा आहे. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली. तिथला सुभेदार इनायत खान तो प्रतिकारही करू शकला नाही. महाराजांनी सामान्य माणसाला हात लावला नाही, पण मुघल खजिना आणि व्यापाऱ्यांकडून प्रचंड संपत्ती मिळवली.
या घटनेने संपूर्ण भारतात एक संदेश गेला की मुघल सत्ता अजिंक्य नाही. औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेला हा आजवरचा सर्वात मोठा तळा होता. सुरतच्या लुटीनं औरंगजेबाच्या प्रतिष्ठेला जो तडा गेला तो भरून काढण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. आणि काहीही म्हणजे मिर्झा राजे जयसिंग. तो केवळ एक सरदार नव्हता, तर एक वादळ होतं जे स्वराज्यावर चालून येत होतं. मिर्झा राजे जयसिंग हा औरंगजेबाचा सर्वात अनुभवी, मुरब्बी आणि तितकाच कपटी सेनापती होता. राजपूत होता तो. हो, तो राजपूत होता, पण मुघलांशी एकनिष्ठ होता. त्याने दख्खनमध्ये आल्या आल्या केवळ लष्करी नाही तर एक राजकीय चक्रव्यूह रचायला सुरुवात केली. त्याने काय केलं नेमकं? त्याची रणनीती इतरांपेक्षा वेगळी कशी होती? जयसिंगाने एकाच वेळी अनेक आघाड्या उघडल्या. त्याने गोव्याच्या पोर्तुगीजांना, वेंगुर्ल्याच्या डचांना, जंजिऱ्याच्या सिद्धीला या सगळ्यांना महाराजांविरुद्ध आरमार पाठवायला सांगितलं. म्हणजे जमिनीवरून आणि समुद्रातून एकाच वेळी कोंडी? बरोबर. त्याचवेळी त्याने आदिलशाही आणि स्वराज्यातील इतर छोट्या मोठ्या सरदारांना फितवून महाराजांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू होता पुरंदरचा किल्ला. जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला. आणि या वेढ्यात मुलारबाजी देशपांडे यांनी जो पराक्रम गाजवला त्याला खरंच तोड नाही. आपल्या मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी दिलेर खानाच्या फौजेवर असा काही हल्ला चढवला की मुघल सैन्य सैरावैरा पुढू लागलं. पण दुर्दैवाने त्यांना वीरमरण आलं. मुरारबाजींसारखा हिरा गमावणं हा स्वराज्यासाठी खूप मोठा धक्का होता. परिस्थिती हाताबाहेर जात होती. किल्ला लढवणं म्हणजे आणखी मनुष्यहानी हे ओळखून महाराजांनी एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्यांनी जयसिंगाशी बोलणी करायचं ठरवलं. हा महाराजांच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक असावा. जून 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला तो वरकरणी महाराजांचा पराभव होता. हो, पण ती एक धोरणात्मक माघार होती. पण या तहाच्या अफी खूपच जाचक होत्या. 23 किल्ले आणि वार्षिक 4 लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला. पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर ज्या मावळ्यांनी रक्त सांडून हे किल्ले जिंकले होते त्यांच्या मनोधैर्यावर काय परिणाम झाला असेल? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि इथेच महाराजांचं नेतृत्व दिसतं. 4 लक्ष होण म्हणजे स्वराज्याच्या एकूण उत्पन्नाचा एक खूप मोठा हिस्सा होता. या एका तहाने स्वराज्याचा आर्थिक कणाच मोडला होता. बरोबर. पण महाराजांना माहीत होतं की ही लढाई शक्तीपेक्षा युक्तीने आणि योग्य वेळेची वाट पाहूनच जिंकावी लागेल. माणसं गमावण्यापेक्षा किल्ले आणि प्रदेश गमावणं त्यांना जास्त योग्य वाटलं. कारण माणसं असतील तर किल्ले परत जिंकता येतात, पण माणसंच नसतील तर स्वराज्याचं काय होणार? त्यांनी एक पाऊल मागे घेतलं, कारण त्यांना पुढे 10 पावलं झेप घ्यायची होती. पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने महाराजांपुढे आणखी एक प्रस्ताव ठेवला. आग्र्याला जाऊन बादशाची भेट घेण्याचा. आणि त्यांनी त्यांच्या सुरक्षितेची हमीसुद्धा दिली. हो, जयसिंगाचा हेतू महाराजांना काही काळ दख्खनच्या राजकारणातून दूर ठेवण्याचा होता. महाराजांनीही हा प्रस्ताव स्वीकारला. कदाचित त्यांना मुघल दरबाराचा आणि उत्तर भारताचा अंदाज घ्यायचा असेल. ते राजपुत्र संभाजी आणि निवडक सहकाऱ्यांसोबत आग्र्याला पोहोचले. पण दरबारात औरंगजेबाने त्यांचा अपमान केला. त्यांना मागच्या रांगेतल्या सरदारांमध्ये उभं केलं. हा एका स्वाभिमानी राजाचा अपमान होता. आणि महाराजांनी तो तिथेच व्यक्त केला, ज्यामुळे औरंगजेब संतापला आणि त्याने महाराजांना नजरकैदेत ठेवलं. विचार करा, सिंहाला त्याच्याच गुहेत कैद केल्यासारखी परिस्थिती होती. स्वराज्य पोरकं झालं होतं. पण अशा परिस्थितीतही न डगमगता महाराजांनी तिथून सुटण्याची जी योजना आखली ती म्हणजे कल्पनेच्या पलीकडची होती. हो, आजारपणाचं नाटक, मिठाईचे पेटारे आणि त्यातून वेषांतर करून सुटका. ही केवळ एक गोष्ट नाही, तर शत्रूच्या मनात भीती निर्माण करणारी दंतकथा बनली. त्या काळात दिल्लीच्या बागशाळच्या कैदेतून सुटणं ही गोष्टच अकल्पनीय होती. ही केवळ शारीरिक सुटका नव्हती, तर शिवाजीला कोणीही कैद करून ठेवू शकत नाही या मिथकाचा जन्म होता. अगदी बरोबर. आणि इथे एक गोष्ट विसरून चालणार नाही. महाराज आग्र्यात कैद असताना इकडे स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तितक्याच सक्षमपणे सांभाळला. यावरून हेच दिसतं की महाराजांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत, तर एक अशी व्यवस्था निर्माण केली होती जी त्यांच्या अनुपस्थितीतही काम करू शकत होती. आग्र्याहून परत आल्यानंतर महाराजांनी काही काळ शांततेत घालवला. पण ही वादळापूर्वीची शांतता होती नाही का? त्यांनी मुघलांविरुद्ध एक असा आक्रमक पवित्रा घेतला की अवघ्या काही वर्षात त्यांनी गमावलेलं सर्व काही परत मिळवलं. त्यांची रणनीती दुहेरी होती. एका बाजूला पुरंदरच्या तहात गमावलेले किल्ले एकामागून एक परत जिंकायचे आणि दुसऱ्या बाजूला
आणि दुसऱ्या बाजूला मुघलांच्या दख्खनमधील प्रदेशांवर हल्ले करून त्यांना स्थिर होऊ द्यायचं नाही. अच्छा. त्यांनी अहमदनगर, जुन्नर यांसारख्या मुघल प्रदेशांवर हल्ले केले आणि मग सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, रोहिडा अशी किल्ल्यांची रांगच लावली. आणि त्यांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून मुघलांना आर्थिक धक्का दिला. पण यावेळेस परत येताना त्यांचा सामना मुघल सैन्याशी झाला. हो, नाशिकजवळ वणी दिंडोरी इथे दाऊद खान नावाच्या मुघल सरदाराने त्यांना अडवलं. पण महाराजांनी त्या लढाईत त्याचा निर्णायक पराभव केला. म्हणजे मुघल सैन्याचं मनोधैर्य पूर्ण खचलं असेल. पूर्णपणे. यानंतर मोरोपंत पिंगळेंनी त्र्यंबकगड जिंकला आणि स्वराज्याच्या सीमा पुन्हा एकदा विस्तारल्या. मुघलांना चांगलाच धडा शिकवल्यानंतर महाराजांनी आपलं लक्ष दक्षिणेकडे वळवलं. ही होती त्यांची प्रसिद्ध दक्षिण दिग्विजयाची मोहीम. ही मोहीम केवळ प्रदेश जिंकण्यासाठी होती की यामागे काहीतरी मोठं धोरण होतं? त्यांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे, तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर असे अनेक किल्ले आणि आदिलशाहीचा मोठा प्रदेश जिंकला. आणि या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जिंकलेल्या प्रदेशात लुटालूट केली नाही. तिथे त्यांनी रीतसर प्रशासकीय व्यवस्था लावली. रघुनाथ नारायण हनुमंते यांची मुख्य कारभारी म्हणून नेमणूक केली. हे का राज्यकर्त्याचं लक्षण आहे, योद्ध्याचं नाही. नक्कीच. याच वेळी त्यांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे, जे तंजावरमध्ये राज्य करत होते, त्यांनाही स्वराज्य कार्यात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचा उद्देश केवळ स्वतःचं राज्य वाढवणं नव्हतं. नाही, तर दक्षिणेतील मराठी सत्तांना एकत्र आणण्याचा होता. पण या सगळ्या मोहिमेतील सर्वात मौल्यवान रत्न होतं जिंजीचा किल्ला. झिंजीचा किल्ला जिंकण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं? कारण महाराजांना भविष्याचा वेध घेता येत होता. त्यांना माहीत होतं की औरंगजेब आज ना उद्या सर्व शक्तीनिशी स्वराज्यावर चालून येणार आहे. आणि जेव्हा तो येईल तेव्हा लढाई केवळ महाराष्ट्राच्या भूमीवर लढून चालणार नाही. आपल्याला एक दुसरा सुरक्षित आणि मजबूत तळ हवा, जिथून स्वराज्याचा लढा चालू ठेवता येईल. आणि तो तळ म्हणजे झिंजी. हो. आणि त्यांची ही भीती, ही दूरदृष्टी पुढे तंतोतंत खरी ठरली. अगदी. महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेब प्रचंड सैन्य घेऊन महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला आला, तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांना महाराष्ट्र सोडावा लागला. त्या अत्यंत कठीण काळात त्यांनी दक्षिणेत याच जिंजी किल्ल्याचा आश्रय घेतला आणि तिथून तब्बल 8 वर्ष स्वराज्याचा कारभार चालवला. म्हणजे जर महाराजांनी दूरदृष्टीने जिंजी जिंकला नसता तर कदाचित मराठ्यांचा इतिहास तिथेच संपला असता. या महान दक्षिण दिग्विजयानंतर मात्र काही काळातच 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर महाराजांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वराज्याची कधीही न भरून येणारी हानी झाली. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की शिवाजी महाराज हे केवळ लढाया जिंकणारे योद्धे नव्हते. ते प्रत्येक संकटाला संधीमध्ये बदलणारे दृष्टे नेते होते. हो. पुरंदरच्या तहासारख्या अपमानकारक पराभवातूनही ते अधिक सामर्थ्यवान होऊन बाहेर आले. शाहिस्ता खानासारख्या संकटावर त्यांनी युक्तीने मात केली. त्यांची प्रत्येक कृती विचारपूर्वक होती. सुरतेची लूट ही केवळ आर्थिक गरज नव्हती, तर एक राजकीय संदेश होता. जिंजी जिंकणं ही केवळ एक विजय नव्हता, तर भविष्यासाठी केलेली एक तरतूद होती. बरोबर. ते एकाच वेळी योद्धा, रणनीतिकार, प्रशासक आणि भविष्यवेधी होते. म्हणूनच त्यांचं स्थान इतिहासात इतकं वेगळं आणि अद्वितीय आहे. महाराजांनी केवळ युद्धे जिंकली नाहीत, तर एक अशी व्यवस्था आणि विचार निर्माण केला जो त्यांच्या मागेही टिकून राहिला आणि विस्तारला. यावरून आजच्या काळात विचार करताना एका नेत्याची खरी कसोटी ही त्याच्या हयातीत मिळवलेल्या विजयांमध्ये नसते, तर त्याने उभी केलेली व्यवस्था त्याच्या अनुपस्थितीत किती टिकून राहते यात असते. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.